काल सांगितलं होतं की आपण आज काही बेसिक कॉन्सेप्ट करणार आहेत. नाऊन, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाउन हे ओळखायचे आणि परत त्याचे प्रकार असतात काही, आणि प्रत्येक प्रकारचे थोडे इम्पॉर्टंट रूल्स आहेत. ते स्पर्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत. तर आज थोडं बेसिकवालं करूया. काल मी सांगितलं होतं आज आपण सुरुवातीला नाऊन करणार आहे, बरोबर. नाऊन्सला मराठी शब्द काय आहे? नाम, बरोबर. किती प्रकारचे असतात मराठीमध्ये? किती प्रकारचे असतात? 5. गुड. इंग्लिशमध्ये पण 5 प्रकारचे असतात बेसिकली. पहिलं प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे काय? कोणी सांगू शकेल प्रॉपर नाऊन म्हणजे काय? नेम ऑफ अ प्लेस ऑर अ पर्सन, म्हणजे कुठल्या विशेष व्यक्तीचं किंवा कुठल्या जागेचं नाव. जसं उदाहरणार्थ रोहित घेतला आपण, किंवा सुनीता घेतलं, किंवा मुंबई घेतलं. ओके, रोहित, सुनीता, मुंबई, इंडिया हे सगळं कशामध्ये येणार? प्रॉपर नाऊन, विशेष नाम. कारण रोहित नावाचा एकच व्यक्ती असू शकतो वर्गामध्ये, राईट. आणि जे ऐतिहासिक स्थळं असतात जसे ताजमहल किंवा द ग्रेट वॉल ऑफ चायना किंवा द रेड फोर्ट, हे सगळे ऐतिहासिक स्थळं पण बेसिकली प्रॉपर नाऊन मध्येच येतात. ठीक आहे. सेकंड प्रकार काय आहे सांगा? कॉमन नाऊन. गुड. जसं रोहितच्या ऐवजी मी कुठला शब्द वापरणार? बॉय. सुनीताच्या ऐवजी गर्ल. मुंबईच्या ऐवजी काय येणार? सिटी. इंडियाच्या ऐवजी येणार कंट्री. ओके. कारण जेव्हा मी मुंबई बोलतो, स्पेसिफिकली मुंबई एकच आहे म्हणून ती मुंबई काय होणार? प्रॉपर नाऊन. पण जेव्हा मी सिटी बोलतो, सिटी म्हणजे शहर खूप सारे आहेत ना, मग तोच शब्द होणार तुमचा कॉमन नाऊन मध्ये. ओके. हे कळालं का फरक प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊनचा? प्रॉपर नाऊन म्हणजे बेसिकली कुठल्या विशेष व्यक्तीचं किंवा कुठल्या विशेष जागेचं नाव असतं. कॉमन नाऊन म्हणजे इन जनरल आपण जे शब्द वापरतो ते. ठीक आहे. मला 1-2 उदाहरणं द्या कॉमन नाऊन्सचे, कोणी तुमच्या एंडनी. कॉमन नाऊन्स. ॲनिमल्स. गुड. आणि बाकीच्यांनी पण प्रयत्न करा. रिव्हर, डॉग. माझ्या हातामध्ये हे पेन आहे, पेन झालं, मोबाईल झालं, टीचर, स्टुडंट, हे सगळे कशामध्ये येणार? कॉमन नाऊन मध्ये. ठीक आहे. तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण बोलतो कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय? ग्रुप. जो ग्रुप असतो त्याला बेसिकली आपण कलेक्टिव्ह नाऊन बोलतो. जसं उदाहरणार्थ क्राऊड घेतलं किंवा मॉब घेतलं, हे सगळे जे सिंगलवाले शब्द आहेत आणि हे ह्याच्यामध्ये पण वापरतात. काही शब्द लिहितो, मला सांगा हे येत आहेत का तुम्हाला? बंच ऑफ कसला असतो सांगा? बंच ऑफ फ्लावर नाही, फ्लावरच्या बंचला काय बोलतो? एक शब्द आहे, बुके आहे ना, मग त्याला बुके हा शब्द वापरला जातो. बंच ऑफ कीज असतं, चाव्या, किंवा बंच ऑफ ग्रेप्स, द्राक्ष, त्याला बंच बोलतात. ओके. अजून एक, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. गुड. अ फ्लॉक ऑफ, पक्ष्यांच्या थव्याला बोलतात अ फ्लॉक ऑफ. ओके. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. अच्छा, फ्लॉक ऑफ अजून, अच्छा, अ फ्लीट ऑफ घेऊया. अ फ्लीट ऑफ शिप्स असतं, म्हणजे जहाज किंवा कार्स. म्हणजे कुठल्या व्यक्तीकडे खूप साऱ्या गाड्या असल्या तर आपण बोलतो ही ओन्स अ फ्लीट ऑफ कार्स. ओके. अच्छा, हे बहुतेक येईल तुम्हाला. अ कॉन्स्टिलेशन ऑफ, आवाज नाही आला मला ऐकायला तरी, अ कॉन्स्टिलेशन ऑफ स्टार्स असतं. तारे असतात ना आकाशामध्ये, ते खूप सारे असले की आपण बोलतो आय सी अ कॉन्स्टिलेशन ऑफ स्टार्स. तर कलेक्टिव्ह नाऊन 2 प्रकारचे असतात. सिंगल शब्दांचे पण असतात, जसं क्राऊड झालं, मॉब झालं, आणि ग्रुप ऑफ बर्ड्स पण असतात, जसं बंच ऑफ कीज झालं, फ्लॉक ऑफ बर्ड्स, अ फ्लीट ऑफ शिप्स, अ कॉन्स्टिलेशन ऑफ स्टार्स. दोन्ही प्रकारचे असतात. ओके. चौथं कोण सांगू शकतो, सुचवू शकतो चौथावाला? गुड. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला मराठी शब्द भाववाचक संज्ञा, जे आपले भाव सांगतात. म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली तुमचे इमोशन्स आणि फिलिंग्स येतात. ओके. म्हणजे कुठले शब्द येऊ शकतात इंग्रजीमध्ये इमोशन्स आणि फिलिंग्स बोललो तर मी? हॅपीनेस. गुड. ऑनेस्टी. हो, बरोबर, अगदी बरोबर. ऑनेस्टी, गिल्ट, काइंडनेस, ट्रस्ट. गुड. ओके. म्हणजे जे भाव बेसिकली जे भाव दाखवतात, जे दिसत नाही आपल्याला भाव, त्यांना आपण काय बोलतो? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ओके. इमोशन्स आणि फिलिंग, सगळे इमोशन, ऑनेस्टी, गिल्ट, काइंडनेस, ट्रस्ट, हॅपीनेस, सॅडनेस, हे सगळं त्याच्यामध्ये येणार. माझा शेवटचा प्रकार कुठला सांगा? कोण? मटेरियल नाऊन. गुड. मटेरियल नाऊन मध्ये काय काय येणार? जे पण द्रव्य असतात,
जसं मिल्क किंवा गोल्ड, सिल्वर, वूड हे सगळं कशामध्ये येतात? मटेरियल नाउन मध्ये येतात. ओके, तर बेसिकली नावाचे 5 प्रकार असतात. प्रॉपर नाउन म्हणजे कुठल्या विशेष व्यक्तीचं किंवा कुठल्या विशेष जागेचं नाव. कॉमन नाउन म्हणजे जे सामान्य ग्रुपसाठी, पूर्ण ग्रुपसाठी वापरतो. जसं मी बॉय बोललो तर बॉय हे कॉमन नाउन झालं, कारण बॉय खूप सारे बॉयज असतील क्लासमध्ये, राईट. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे जे बेसिकली ग्रुपमध्ये असतात. त्याचे 2 प्रकार असतात. एक सिंगल शब्दावली असतात, क्राऊड, मॉब, आर्मी वगैरे, आणि एक मल्टिपल म्हणजे एक ग्रुपमध्ये असतं, जसं बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स. त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे आपले जे इमोशन्स आणि फिलिंग्स जे दाखवतात ते हॅपीनेस, सॅडनेस, गिल्ट, ऑनेस्टी हे सगळे ॲब्स्ट्रॅक्टमध्ये येणार. आणि लास्ट आहे मटेरियल नाउन, द्रव्यवाचक आपण ज्याला बेसिकली बोलतो. मिल्क, गोल्ड, सिल्वर, आयर्न, वूड हे सगळं ह्याच्यामध्ये येणार. ओके, अच्छा. नाउनचं दुसरं क्लासिफिकेशन असतं काउंटेबल, अनकाउंटेबल, पण ते एवढं परीक्षेत विचारत नाही म्हणून मी ते नाही घेत आहे. काउंटेबल म्हणजे जे मोजता येतात नाउन त्याला आपण काउंटेबल बोलतो, आणि जे आपल्याला मोजता येत नाही त्याला अनकाउंटेबल बोलतात. बेसिकली जे तुमचे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आणि जे मटेरियल नाउन आहे हे दोन्ही अनकाउंटेबल मध्ये येतात, एवढं लक्षात ठेवा. आता ते काय येतात ते मी एक्सप्लेन नाही करत बसत, कारण तो एवढा इम्पॉर्टंट विषय नाही आणि परीक्षेला एवढं विचारत नाही. फक्त लक्षात ठेवा अनकाउंटेबल नाउन जे मोजता येत नाही, सगळे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि सगळे मटेरियल नाउन. कारण ते मी एक्सप्लेन करायला गेलो की 10-15 मिनिटं जातील. मला काही महत्त्वाच्या गोष्टी पण शिकवायच्या आहेत 1.5 तासामध्ये. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन हे अनकाउंटेबल मध्ये येतात. काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स. पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे ते नाउन जेंडर. जेंडर म्हणजे सगळ्यांना माहीत असेल ना, किती प्रकारचे जेंडर असतात नाउनचे, एनी आयडिया? एक तर मेल जेंडर असतो, राईट ना, कॉमन. पण त्याला ग्रामरमध्ये मेल नाही बोलत, त्याला शब्द आपण वापरतो मॅस्क्युलाइन जेंडर. मॅस्क्युलाइन म्हणजे तुमचा मेल जेंडर. फिमेलसाठी काय शब्द सांगितला? फेमिनाईन. गुड. हां, फेमिनाईन जेंडर. ओके, म्हणजे स्त्रीलिंग मराठीमध्ये. ओके, तर त्याला शब्द वापरला जातो फेमिनाईन जेंडर. तिसरा, कॉमनच्या आधी अजून एक येतो, एक न्यूटर येतो. ओके, अच्छा, हे न्यूट्रल नाही आहे. सगळेजण लिहिताना न्यूट्रल लिहितात, ते स्पेलिंग नीट बघा. न्यूटर आहे, न्यूट्रल नाही आहे. ओके, NEUTRL नाही आहे. न्यूटर, गाडीचा जो गिअर असतो ना न्यूट्रल, तो वाला नाही टाकायचा. न्यूटरमध्ये बेसिकली सगळे निर्जीव वस्तू असतात ना, नॉन लिव्हिंग थिंग्स. जे निर्जीव वस्तू असतात, नॉन लिव्हिंग थिंग्स, ते सगळे न्यूटरमध्ये येतात. ओके, आणि फोर्थ कोणतरी बोललो कॉमन बरोबर आहे, पण कॉमन जेंडरमध्ये कुठले शब्द येतात? अच्छा, पहिले 2 क्लिअर आहेत ना. मॅस्क्युलाइन मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल, बरोबर ना. मॅस्क्युलाइन म्हणजे मेल, फेमिनाईन म्हणजे फिमेल, न्यूटर म्हणजे नॉन लिव्हिंग. कॉमन जेंडरमध्ये कुठले शब्द येतात? हां, गुड, प्रोफेशनशी रिलेटेड. हां, आता जर मी हा शब्द वापरला, टीचर किंवा डॉक्टर, जर मी बोललो माय टीचर पनिश्ड मी, तर जेव्हा मी शब्द वापरतो टीचर, ह्याच्यावरून आपल्याला निश्चितपणे कळत नाही टीचर ती स्त्री होती का पुरुष होती, जेंडर नाही कळत ना. किंवा द डॉक्टर, आय एम गोइंग टू द डॉक्टर, जेव्हा मी हे वाक्य बोलतो आय एम गोइंग टू द डॉक्टर, 2 पॉसिबिलिटी असू शकतात. तो डॉक्टर स्त्रीलिंगी पण असू शकतो किंवा पुलिंगी पण असू शकतो, राईट. मग असे शब्द जे दोन्ही जेंडरसाठी वापरले जातात त्याला आपण बोलतो कॉमन जेंडर. ओके, मग कॉमन जेंडरमध्ये जे प्रोफेशन रिलेटेड आहेत ना, जे सगळे व्यावसायिक, जसं टीचर झालं, इंजिनियर झालं, डॉक्टर झालं किंवा स्टुडंट झालं, हे सगळे शब्द येतात कॉमन जेंडर. कॉमन जेंडरमध्ये ते शब्द जे दोन्हीसाठी वापरले जातात. हे क्लिअर आहे? 4 प्रकारचे जेंडर, मॅस्क्युलाइन, फेमिनाईन, न्यूटर. न्यूटरचं स्पेलिंग नीट लिहा, न्यूट्रल नाही आहे. ओके, न्यूटर आहे, NEUTER. मॅस्क्युलाइन म्हणजे मेल जेंडर, राईट, आपण ज्याला पुलिंग बोलतो. फेमिनाईन म्हणजे फिमेल जेंडर, ज्याला आपण स्त्रीलिंग बोलतो मराठीमध्ये. न्यूटर म्हणजे जे सगळे निर्जीव वस्तू असतात, जसा पंखा आहे, राईट. आता जर पंखा बंद झाला तर मी त्याला ही फॅन किंवा शी फॅन नाही बोलू, आपण बोलतो इट, बरोबर. तर जे निर्जीव वस्तू असतात ज्याला आपण इट हा शब्द वापरतो त्याला आपण न्यूटर जेंडर बोलतो. आणि लास्ट आहे कॉमन जेंडर. कॉमन जेंडरमध्ये दोन्हीसाठी वापरले जातात. जसं मी टीचर जर शब्द वापरला, इकडे उदाहरण लिहिलं आहे टीचर हा शब्द दोघांसाठी वापरला जातो. म्हणजे टीचर स्त्री पण असू शकते किंवा पुरुष पण असू शकतात, राईट. म्हणजे टीचर या शब्दावरून मला त्याचं निश्चितपणे जेंडर कळत नाही. ते असे शब्द जे दोन्ही जेंडरसाठी वापरले जातात, टीचर, डॉक्टर, स्टुडंट, इंजिनियर, हे सगळे कशामध्ये येतात? कॉमन जेंडरमध्ये. आता क्लिअर आहे? ओके, पुढचा भाग. आता मी ना 2 वाक्य लिहितो बोर्डावर. तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये टाईप ऑफ नाउन मार्क करायचे आहेत, खुणा करायचे आहेत. म्हणजे प्रॉपर नाउन आहे, कॉमन नाउन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, कुठला आहे तो मार्क करायचा आहे. ओके, हे दोन्ही वाक्य लिहा आणि त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ नाउन्स मार्क करायचे तुम्हाला. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह. कुठलं? अच्छा, सचिन तेंडुलकर प्रॉपर झालं.
नाही, आधी पहिलं वाक्य सांगा. आधी पहिल्या वाक्यामध्ये अजून काय काय ते सांगा मला. प्लेयर कॉमन. बाकीच्यांना पटतंय, बरोबर आहे. बाकीचे काय उत्तर नाही देत आहे. प्लेयर कॉमन बरोबर, सचिन प्रॉपर. ओके, ठीक आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अमित प्रॉपर. आणि काय आहे का? टीम कलेक्टिव्ह होणार ना, कारण ग्रुप आहे, बरोबर ना. टीम मध्ये एकापेक्षा जास्ती मेंबर असतात, मग तो कलेक्टिव्ह. आणि सचिन तेंडुलकर कॉमन. बाकीच्यांनी असंच मार्क केलंय का दुसरं काय मार्क केलंय? सचिन तेंडुलकर. अच्छा, हा रूल त्यासाठी आहे. सचिन तेंडुलकर कॉमन नाऊन. कशाला कॉमन नाऊन का? हा, बरोबर. ह्याच्यामध्ये नाही खूप. हो, बरोबर आहे. हा खूप महत्वाचा नियम आहे. आता जे पहिलं वाक्य आहे ना, बेसिकली ते माझं सचिन तेंडुलकर बद्दल आहे, बरोबर ना. त्यामुळे सचिन तेंडुलकर ऑब्व्हियसली प्रॉपर नाऊन होणार. पण दुसरं वाक्य कोणाबद्दल आहे? सचिन बद्दल आहे का अमित बद्दल आहे? अमित बद्दल आहे, राईट. मग सचिनला ह्या वाक्यामध्ये का वापरलं गेलंय? सचिनला ह्या वाक्यामध्ये फक्त एक उपमा देण्यासाठी, कम्पेअर करण्यासाठी वापरलं गेलं आहे, बरोबर ना. मेन वाक्य माझं अमित आहे, की अमित हा सचिन तेंडुलकर सारखा खेळतो, किंवा अमित हा आमच्या टीमचा सचिन तेंडुलकर आहे. म्हणजे हे जे मुख्य वाक्य आहे तुमचं ते अमित बद्दल आहे. आणि हे जे सचिन तेंडुलकर आहे हा फक्त एका ऑब्जेक्ट सारखा उपयोग केलाय. मग जेव्हाही आपण एक प्रॉपर नाऊन दुसऱ्या ऑब्जेक्टला कम्पेअर करायला, म्हणजे त्याची उपमा द्यायला वापरतो, तेव्हा ते प्रॉपर नाऊन राहत नाही, त्याचं होतं कॉमन नाऊन. पहिलं वाक्य बेसिकली सचिन तेंडुलकर बद्दलच आहे, तर 100% त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर प्रॉपर नाऊन आहे. पण दुसऱ्या वाक्यामध्ये सचिन तेंडुलकरला फक्त उपमा देण्यासाठी त्या वाक्यामध्ये वापरण्यात आले आहे, त्यामुळे अमित हा प्रॉपर नाऊन राहणार, पण सचिन तेंडुलकर हे कॉमन नाऊन होणार. नेक्स्ट जो कॉन्सेप्ट आहे तुमचा सिंग्युलर आणि प्लुरल. एक वस्ती नाऊनला अनेक वस्ती बनवायचे. खूप सारे नियम आहेत, पण मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे इम्पॉर्टंट आहे 4-5 ते शिकवतो, कारण बाकीचे एवढे महत्वाचे नाही आहेत. ओके. सिंग्युलर आणि प्लुरल हा कॉन्सेप्ट सगळ्यांना माहीत आहे. एक वचनी आणि अनेक वचनी. सगळ्यात बेसिक रूल काय जो तुम्ही शाळेमध्ये शिकलाय, सिंग्युलरला एक वचनी नाऊनला जर मला अनेक वचनी करायचं असेल काय करतो आपण? एस लावायचं. गुड. पहिला नियम काय? ऍड एस टू द नाऊन. ओके. एस हा शब्द फक्त जोडायचा. जसं बॉयचं काय होणार? बॉईज. गर्ल्सचं काय होणार? गर्ल्स. पहिला नियम लिहून घ्या आणि एखादं उदाहरण लिहून ठेवा. ओके. दुसरा नियम, रूल नंबर 2, बाय ॲडिंग ES. पहिल्या नियमाने आपण एस ऍड केला, राईट. दुसऱ्या नियमामध्ये ES हा शब्द ऍड करायचा आहे, पण तू कधीही नाही ऍड करायचंय. तो ES कधी ऍड करायचंय त्यासाठी नियम आहेत काय? ES if the noun ends in X, CH, SH आणि O. ओके. आणि S. या 5 शब्दांनी जर तुमचा नाऊन एंड होत असेल एक्सनी, CHनी, SHनी, ओनी किंवा एसनी, तर आपण काय जोडायचं त्याला? आपण त्याला ES हा शब्द जोडायचा. ओके. उदाहरणार्थ बॉक्स. बरोबर. बॉक्स हा कुठल्या शब्दाने संपतोय? एंड होतोय एक्स. याचा प्लुरल काय होणार? बॉक्सेस. ES फक्त जोडायचं आहे आपल्याला. गुड. CH वाला ब्रांच. बरोबर. ब्रांच CH ने एंड होतोय. हा, मग फक्त त्याच्या पुढे ES जोडायचं आहे. पुढे काय? SH. ब्रश. ब्रशचं काय होणार? ब्रशेस. फक्त ES आपण शब्द जोडत जायचा. ओचा उदाहरणार्थ मँगो. मँगो हा माझा ओनी संपतो आहे, मग त्याच्या पुढे फक्त ES शब्द जोडत आहे. मँगोस. आणि काय राहिलं? एस साठी उदाहरणार्थ क्लास. क्लासचं काय होणार? क्लासेस. बरोबर. तर जर तुमचा शब्द X, CH, SH, O किंवा S या शब्दाने एंड होत असेल तर त्याला फक्त आपण ES जोडायचं. हा खूप सोपा नियम आहे. होपफुली सगळ्यांना कळाला असेल. ओके. पुढचा नियम तुमचा, मी हिंट देतो, तुम्ही मला सांगा, प्रयत्न करा. इफ द नाउन एंड्स इन वाय. जर तुमचा शब्द वायनी एंड होत असेल तर काय करणार सांगा? हा, गुड. पहिला तो वाय काढायचा. ओके. रिमूव्ह वाय. पहिला वाय काढायचा. रिमूव्ह द वाय अँड ऍड IES. तो वाय हा शब्द काढायचा आणि त्याच्या जागी आपण टाकायचं IES. ओके. उदाहरणार्थ सिटी, ड्युटी. याचं काय होणार? सिटीज. हा वाय काढायचा. वाय काढून त्याच्याऐवजी काय टाकायचं? IES.
ड्युटी मधला वाय काढायचा, तो टाकायचा IES. ओके, मग जर तुमचं नाऊन वायनी संपत असेल तर त्याच्याऐवजी IES टाकायचं. हा झाला तुमचा रूल नंबर 3. चौथा नियम हा पण तुम्ही ट्राय करा, मी फक्त हिंट देतो. तुमचा जर शब्द F किंवा FE संपत असेल तर काय करणार? हा, गुड. आपण F आणि FE काढायचा, त्याच्याऐवजी कुठला शब्द वापरायचा? VES. ओके, उदाहरण करूया 2-3. जसं लिव्ह झालं आणि लाईफ झालं. ओके, लिव्ह हा शब्द F संपतोय, बरोबर? हा F संपतोय आणि FE संपतोय. मग आपण काय करायचं? F हा शब्द काढायचा आणि त्याच्याऐवजी फक्त जोडायचं लिव्स. लाईफ मधला FE काढायचा आणि त्याचं होणार लाईफ्स. ओके, हा पण खूप सोपा नियम आहे. F आणि FE काढून VS जोडायचा. पुढचा नियम, पुढच्या नियमसाठी एक वाक्य लिहितो मी. ते वाक्य बघा, तुम्हाला काय चूक वाटतं का? त्याच वाक्यावरच तो नियम आधारित आहे. परीक्षेला, एका स्पर्धा परीक्षेला विचारलं गेलेलं वाक्य आहे. मला त्या एक्झॅक्टली आठवत नाही त्या मुलाचं नाव काय होतं त्या वाक्यामध्ये, पण हे वाक्य वाचा जरा. अमित फेल डाऊन अँड ब्रोक हिज 2 fingers अँड 4 teeth. या वाक्यामध्ये काय चुकीचं वाटतंय? टूथ येणार. ओके, हा, का असं का? हा, कारण त्याचा पुढचा नियम आहे ना, त्याच्यावर आधारित आहे. पुढचा नियम काय? बाय चेंजिंग द इनर वॉवल्स. म्हणजे जे वॉवल्स असतात ते बदलायची. आता इंग्लिशमध्ये कुठले वॉवल्स आहेत सांगा मला? AEIOU. मग तो वॉवल आहे तो फक्त चेंज करायचा आहे. जसं उदाहरणार्थ मॅन. मॅन या शब्दामध्ये वॉवल कुठला आहे? ए. मग हे मॅनचं अनेक वस्ती म्हणजे प्लुरल काय होणार? मेन. वुमन. वुमन मध्ये वॉवल एचं काय करायचं? वुमेन. तसंच फुट. फुटचं काय होणार? हा डबल ओ चेंज होणार फीट मध्ये. ओके, तसंच तुमचा शब्द आहे टूथ. टूथ म्हणजे दात. इकडे वॉवल कुठला आहे शब्द आहे? टूथ मध्ये वॉवल कुठले आहेत? डबल ओ. त्याचं काय करायचं? डबल ई. टूथचं काय होणार? टीथ. राईट. म्हणजे आपण काय केला, जो डबल ओ होता तो चेंज केला डबल ई मध्ये. म्हणजे हा जो शब्द लिहिलाय मी तो ऑलरेडी अनेक वचनी आहे, बरोबर? टीथ हा ऑलरेडी अनेक वचनी आहे. मग या शब्दाबरोबर एस कधी लागतच नाही, बरोबर? हा करेक्ट शब्द काय होणार? फक्त टीथ, कारण तो ऑलरेडी अनेक वचनी आहे. मग त्याच्यावर एस लावायचा प्रश्नच येत नाही. ते तुम्ही कसं वाक्यामध्ये कसं वापरलं जातं त्याच्यावर आहे. नॉर्मली ते प्लुरलमध्ये जेव्हा आपण पीपल बोलतो ना, पीपल ऑफ द नेशन वगैरे, तेव्हा ते अनेक वचनी होतं. नाही, पीपल्स नाही वापरत बहुतेक, आपण पीपलच वापरतो बहुतेक. ते ऍक्च्युली हो, पीपल ऑलरेडी प्लुरल आहे, त्याच्यावर एस नाही लागत बहुतेक. ओल्ड इंग्लिशमध्ये लावायचो, पण आता नाही लावत, ते बंद केलं. हा नियम क्लिअर आहे, लिहून घेतला सगळ्यांनी. लास्ट नियम जो आहे तो थोडासा महत्वाचा आहे. किती नियम झाले आता हे आपले? 5. ओके, लास्ट नियम थोडासा महत्वाचा आहे. कंपाऊंड नाउन्स शब्द ऐकलाय पहिला, म्हणजे एवढा परिचित शब्द नाहीये. नॉर्मली आता आपण जे शब्द वापरले नाउनसाठी ते सगळे एक शब्दी होते, बरोबर ना? जसं आपण काय वापरलं, वाईफ वापरलं, बॉय वापरलं, गर्ल वापरलं, याच्यामध्ये फक्त एकच शब्द असतो. कधी कधी काय होतं की एकापेक्षा जास्ती शब्द वापरून एक नाउन बनतो, बरोबर? सिस्टर इन लॉ, याच्यामध्ये किती शब्द आहेत? 3 वेगवेगळे शब्द आहेत, बरोबर? हा, मग व्यक्ती एकच आहेत का वेगवेगळ्या व्यक्ती आहेत? 3. एकच व्यक्ती. मग जेव्हा एकापेक्षा जास्ती शब्द वापरतो पण व्यक्ती एकच असतो, त्याला आपण बोलतो कंपाऊंड नाउन. जसं अजून एक घ्या, असिस्टंट डायरेक्टर. आता ह्या शब्दामध्ये हे पण 2 वेगवेगळे शब्द जोडून बनलेला शब्द आहे, पण तरी व्यक्ती एकच आहे, बरोबर? मग ह्याला आपण बोलतो कंपाऊंड नाउन. स्टेप सन. स्टेपसन म्हणजे काय? सावत्र मुलगा, बरोबर? तर हे 2 शब्द आहेत पण व्यक्ती एकच आहे. 2 किंवा 3 वेगवेगळे शब्द बनवतात पण व्यक्ती एकच असतो, त्याला आपण, त्या कॉन्सेप्टला आपण बोलतो कंपाऊंड नाउन. ओके, आता ह्यांच्यामध्ये हे सगळे सिंग्युलर आहेत, बरोबर? आता ह्या शब्दांचे मला अनेक वचनी बनवायचे असतील, प्लुरल फॉर्म करायचा असेल. सपोज पहिला वाला सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ म्हणजे मेहुणी, बरोबर? मला जर 4 मेहुण्या असल्या तर मी कसं लिहिणार इंग्लिशमध्ये? ह्याच्यामध्ये खूप सोपा नियम आहे, लक्षात ठेवा, खूप सोपा नियम आहे. ह्याच्यामध्ये नियम काय सोपा आहे की जेव्हा 2 शब्दांपैकी जो जास्ती महत्वाचा शब्द असतो ना, त्याला आपण एस जोडतो. 2 शब्दांपैकी जो जास्ती महत्वाचा, ज्याला जास्ती वेटेज असतो, जो शब्द जास्ती महत्वाचा, याला आपण एस जोडतो.
जसं इकडे सिस्टर आहे आणि इन लॉ आहे, महत्वाचा शब्द कुठला वाटतोय तुम्हाला? सिस्टर. मग ह्याचा अनेक वचनी बनताना आपण एस कोणाबरोबर जोडायचा? सिस्टर बरोबर. मग याचं प्लुरल काय होणार? सिस्टर्स इन लॉ. बरोबर. दुसऱ्यामध्ये कुठला शब्द महत्वाचा? असिस्टंट का डिरेक्टर? असिस्टंट कसा? डिरेक्टर ना. असिस्टंट महत्वाचा का डिरेक्टर महत्वाचा? डिरेक्टर ना. मग एस कोणाबरोबर जोडणार? डिरेक्टर बरोबर. ओके. तसंच स्टेप आणि सन, कुठला महत्वाचा शब्द वाटतोय? सन. हा, मग याचा प्लुरल बनवताना काय करायचं? स्टेप सन्स. कळालं? मग याच्यामध्ये काय केलं आपण? एसचा पोझिशन चेंज केला वारंवार. काय चेंज केला? कारण जो अति महत्वाचा शब्द असतो दोघांपैकी त्याला आपण एस जोडतो. हा नियम क्लिअर आहे कंपाऊंड नाऊनचा? ओके. अपॉस्ट्रॉफी नाही द्यायचा. अपॉस्ट्रॉफी नाही द्यायचा. अपॉस्ट्रॉफी कधी द्यायचा ते पण सांगतो मी. चला, आता तो आलाय प्रश्न तर मी टाकतो, पण अपॉस्ट्रॉफी नाही द्यायचा. अपॉस्ट्रॉफी कधी द्यायचा सांगतो मी. हे लिहून घ्या. ह्याचा एक थोडासा पार्ट राहिलाय बाकी. स्क्रीनशॉट नका काढू, कारण ह्या स्क्रीनवर अजून एक थोडासा पार्ट एक्सप्लेन करतो. कोणाचं सेफचं काय होईल? सेफ म्हणजे सेफ हा नाऊन नाही आहे ना, सेफ ऍडजेक्टिव्ह झालं. मग सेफसाठी रूल नाही. हा, हे जे रूल आपण वाचतोय ना ते फक्त नाऊनसाठी वाचतोय, नामासाठी. सेफ आहे ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट आहे. एक कॉन्सेप्ट आहे पोझेसिव्ह केस. ओके. पोझेसिव्ह या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होतो मालकानी हक्क. ओके. आता जरा मला एक वाक्य लिहायचं असेल. दिस कार बिलॉंग्स टू अमित. दिस कार बिलॉंग्स टू अमित म्हणजे ही गाडी अमितची आहे. हे जर वाक्य मला शॉर्ट मध्ये लिहायचं असेल, शॉर्ट करून लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल हे वाक्य? अमित's कार. ओके. असं लिहायचं का सांगा मला? अमित's कार असं लिहायचं. अपॉस्ट्रॉफी येणार बरोबर ना. मग जेव्हा मी अपॉस्ट्रॉफी चिन्ह टाकतो त्याला आपण म्हणजे आपल्याला काय कळतं? गाडी कोणाची आहे? 100% अमितची आहे. मग हे जेव्हा आपण मालकानी हक्क दाखवतो त्याला आपण ग्रामरमध्ये बोलतो पॉझेसिव्ह केस. एवढं कळालं का? पॉझेसिव्ह केस म्हणजे काय? ओनरशिप. कळाला कॉन्सेप्ट? अच्छा. आता जर मला हाच नियम, हा पॉझेसिव्ह केसवाला नियम इकडे अप्लाय करायचा असेल, जर मला ह्यांचे पॉझेसिव्ह केस बनवायचे असतील, ओके, या 3 आपण उदाहरणं घेते ना. जसं सिस्टर इन लॉ, माझ्या मेहुणीची सपोज गाडी आहे, सिस्टर इन लॉज कार. मग कसं लिहायचं? अपॉस्ट्रॉफी कुठे देणार? ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पॉझेसिव्ह केस बनवतो, सिस्टर इन लॉज कार. ओके. तसंच जर असिस्टंट डायरेक्टर जो व्यक्ती आहे त्याची गाडी असेल तर त्याचं तसं कसं लिहायचं? असिस्टंट गुड डायरेक्टर्स कार. तशीच सावत्र मुलाची गाडी असेल तर ते लिहिताना पण तोच नियम फॉलो करायचा, स्टेप सन्स कार. ओके. मग याच्यामधून मला वाटतं एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की जेव्हा आपण प्लुरल बनवतो ना, अनेक गोष्टी बनवतो, तेव्हा एसचं प्लेस चेंज होतो. बरोबर. इकडे आपण पहिल्या शब्दाला एस लावलाय, इकडे दुसऱ्या शब्दाला एस लावलाय, इकडे परत दुसऱ्या शब्दाला एस लावलाय. ही एसची प्लेस का चेंज केली आपण? इकडे एसची जागा काय चेंज केली? काय नियम सांगितला होता मी आता? हा, इम्पॉर्टंट वर्ड असतो तो. बरोबर. तो दोघांपैकी जास्ती महत्वाचा वर्ड असतो. पण जेव्हा आपण पॉझेसिव्ह केस बनवतो, जेव्हा म्हणजे मला मालकाने हक्क दाखवायचा असेल, तेव्हा बाय डिफॉल्ट मी शब्द वापरतोय बाय डिफॉल्ट तो नेहमी सेकंड नाउन शब्द असतो त्याच्याबरोबरच येणार. हा कळाला का फरक? फरक कळाला ना सगळ्यांना? अपॉस्ट्रॉफी कधी मग अपॉस्ट्रॉफी नेहमी सेकंड शब्दावरच येतो. अपॉस्ट्रॉफी कधी पहिल्या शब्दावर येतच नाही. ओके, ठीक आहे. आता याचा दुसरा भाग, या नियमाचा दुसरा भाग. या वाक्याचा अर्थ काय होतो? ॲज अ टेबल्स लेग वॉज ब्रोकन अमित फेल डाऊन. बरोबर. म्हणजे टेबलचा पाय तुटला होता त्यामुळे अमित खालती पडला. तर या वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकली काही चुकलं आहे का बघा. अच्छा, या वाक्यामध्ये पॉझेसिव्ह केस आहे का? मगाशी आपण केलं ना अमित's कार, सिस्टर इन लॉज कार, तसं पॉझेसिव्ह केस आहे. ही पॉझेसिव्ह केस आहे ना, कारण कोणाचा पाय तुटलाय? टेबलचा पाय तुटलाय. राईट. जशी अमितची गाडी होती तशी टेबलचा पाय आहे. मग ही पॉझेसिव्ह केस आहे. बरोबर. इकडे लिहितो मी पॉझेसिव्ह केस. पण ह्या पॉझेसिव्ह केसमध्ये आणि याच्या पहिले आपण जी उदाहरणं केली पॉझेसिव्ह केसची, त्याच्यामध्ये काय फरक आहे? या पॉझेसिव्ह केसमध्ये याच्या आधी जी उदाहरणं केली ती काय फरक आहे? ओनरशिप. मग इकडे पण ओनरशिप आहे ना, टाईप ऑफ नाउन. ओके. बेसिकली डिफरन्स काय? खूप सोपा डिफरन्स आहे. ते सगळे सजीव वस्तू होते. बरोबर ना. आपण अमितचं उदाहरण घेतलं होतं, सिस्टर इन लॉ. इकडे सजीव वस्तू आहे का? निर्जीव आहे ना. मग निर्जीव वस्तूसाठी आपण अपॉस्ट्रॉफी वापरू शकत नाही. कळालं नियम? निर्जीव वस्तूसाठी पॉझेसिव्ह केस दाखवायची असेल तर मी अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह वापरू शकत नाही. अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह फक्त सजीव वस्तूंसाठीच वापरलं जातो.
मग इकडे हे चुकलंय, हे मी टेबल्स लेग लिहू शकत नाही. मग करायचं काय, असं सोडायचं वाक्य? ऑब्व्हियसली नाही. टेबल्स लेगच्या ऐवजी आपल्याला ते पूर्ण लिहायला लागेल. लेग ऑफ द टेबल. म्हणजे माझं पूर्ण वाक्य काय होणार, सुधारित वाक्य, ॲज द लेग ऑफ द टेबल वॉज ब्रोकन अमित फेल डाऊन. पहिलं वाक्य आणि जे मी वाक्य सुधारलंय त्याचा अर्थ सेम आहे का बदललाय? नाही, कसं बदलला? सेम आहे ना. ॲज अ टेबल्स लेग वॉज ब्रोकन फक्त सेम आहे ना. म्हणजे टेबल ह्या वाक्याचा अर्थ पण तोच होता. टेबलचा लेग, पाय तुटला होता म्हणून तो खालती पडला. पण फक्त नियम लक्षात आला, जो अपॉस्ट्रॉफीचा हा जो चिन्ह असतो, हे चिन्ह फक्त हे कोणासाठी वापरला जातो? सजीव वस्तूंसाठी. निर्जीव वस्तूंसाठी आपण अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह वापरू शकत नाही. आता पुढचा एक नियम आहे तो लक्षात घ्या. काही शब्द असतात इंग्लिशमध्ये, डिअर, शिप, स्वाईन. स्वाईन म्हणजे बेसिकली पिग, डुकराला स्वाईन बोलतात. ओके, तर काही नियम असतात, काही शब्द आहेत बेसिकली हे, यांचं सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सेमच असतात. डिअर्स असा कधी शब्द, डिअर म्हणजे हरण, वाईट, म्हणजे कोणी एखाद्याने 4 हरणं मारली तरी डिअर्स असा शब्द होतच नाही. हे डिअर्स किंवा शिप्स असे इंग्रजीमध्ये शब्द अस्तित्वातच नाही आहेत. कारण सिंग्युलरमध्ये एकवचनीमध्ये पण तो डिअरच असतो, अनेक वचनीमध्ये पण तो डिअरच जातो. ओके, सेम वे शिप, एकामध्ये पण शिप राहणार, अनेक वचनीमध्ये पण शिपच राहणार. हे वर्ड शब्द लिहून घ्या. कॅट नाही, कॅटला नाही होणार, कॅटचं होतं. कॅट्स, आय हॅव 2 cats. हे काही स्पेसिफिक शब्द आहे. कॅटचं कॅट्स होतं, डॉगचं डॉग्स होतं. तसेच अजून काही येतात सजीव झाले, काही निर्जीव वस्तू पण असतात ज्यांचे आपण नॉर्मली प्लुरल फॉर्ममध्ये यूज, अनेक वचन, इन्फॉर्मेशन, ॲडवाइस, फर्निचर, ट्रॅफिक. हे काही शब्द आहेत ज्यांचे अनेक वचनी फॉर्म होत नाहीत. ओके, इन्फॉर्मेशन्स कधी नसतं, ॲडवाइजेस कधी नसतं. एक्झाममध्ये खूप वेळा आलाय हा शब्द. स्पर्धा परीक्षेमध्ये मुद्दाम ॲडवाइजेस करून शब्द लावून देतात, पण ॲडवाइजेस असं इंग्रजीमध्ये शब्दच नाहीये, कारण त्याचा अनेक वचनीच नाहीये. ओके, ह्या काही शब्दांचे अनेक वचनी नसतात. अजून एक घ्या, न्यूज. न्यूज हे पण सगळं, म्हणजे हे जेव्हा शब्द येतील ना त्याच्या समोर आपण फक्त एक वचनी वर्बच वापरू शकतो. द न्यूज इज इंटरेस्टिंग, द न्यूज आर इंटरेस्टिंग होणार नाही. हे सगळे शब्द नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच यूज होतात, त्यांचा प्लुरल नसतो. ॲडवाइसचा खूप वेळा आलाय, तो फेवरेट प्रश्न आहे. ॲडवाइजेस आणि इन्फॉर्मेशन पण येतं, पण जास्ती कोण ॲडवाइस हा शब्द टाकून देतात ते. आणि ॲडवाइसेस असतो, ॲडवाइसेस कधी शब्द होतच नाही, ॲडवाइसच असतो. ओके, हे वाक्य वाचा. आय सॉ अ ब्युटिफुल स्पेक्टॅकल्स येस्टरडे. हा पण कॉन्सेप्ट स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. ह्याच्यामध्ये काय चुकलेलं वाटतंय का बघा. एस लागणार नाही का? आता मी काही शब्द लिहितो बोर्डावर. एअर, एअर्स, ब्लाइंड, ब्लाइंड्स, वुड, आयरन, आयरन्स. तसंच ह्याच्यामधला पण एक स्पेक्टॅकल आणि एक असतो स्पेक्टॅकल्स. हे शब्द वाचा आधी. एअर, एअर्स, ब्लाइंड, ब्लाइंड्स, वुड, वुड्स, आयरन, आयरन्स, स्पेक्टॅकल्स, स्पेक्टॅकल्स. हा मला सांगा सिंग्युलर आणि प्लुरलचा विषय आहे का दुसरा विषय, काय कॉन्सेप्ट आहे, काय वाटतं तुम्हाला? आता नॉर्मली आपण ह्याच्या आधी रूल वाचला होता, बरोबर ना? सगळ्यात पहिला रूल काय वाचला होता? सिंग्युलरला प्लुरलमध्ये करायला आपण एस हा शब्द लावला जातो, राईट? पण इंग्लिश ग्रामरमध्ये काही शब्द असे आहेत जे मी बोर्डावर लिहिले आहेत. ऑब्व्हियसली काही शब्द असे आहेत ज्यांना एस लावल्यावर ते प्लुरल होत नाही, अनेक वचनी होत नाही, पण त्यांचा अर्थ पूर्ण चेंज होतो. ओके, म्हणजे तो शब्द तो नाही राहत, पूर्ण अर्थ चेंज होतो. जसं एअर या शब्दाचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? हवा, राईट? एअर म्हणजे हवा. जेव्हा आपण त्याला एस जोडतो त्याचा अर्थ होतो घमंड. म्हणजे आपण बोलतो ना, ही शोईंग अ लॉट ऑफ एअर्स, म्हणजे तू खूप अक्कड दाखवतोय किंवा तो खूप घमंड दाखवतोय. मग एअर्स जेव्हा एस जोडतो तेव्हा शब्दाचा पूर्ण अर्थच बदलला गेलाय. ब्लाइंड म्हणजे काय? आंधळा, राईट? आणि आपण जेव्हा ब्लाइंड्स एस हा शब्द जोडतो ऑब्व्हियसली म्हणजे याचा अर्थ असा नाही खूप सारे आंधळे. आपण ऑफिसमध्ये गेलोय ते खिडक्या बघितल्यात का? त्या कर्टन असतात बघा, ते आपण दोरी खेचतो आणि ती खिडकी उघडतो, माहिती आहे ना? ऑफिसमध्ये असते ती खिडकी रशीच्या, त्याला म्हणजे हे बेसिकली कर्टन झाले. जे कर्टन्स असतात त्याला
ब्लाइंडचा शब्द वापरतात इंग्लिशमध्ये. ओके, तसंच दुसरा आहे वूड. वूड म्हणजे काय? लाकूड, बरोबर. आता तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये गेलात ना, युरोपमध्ये गेलात की इकडे फॉरेस्ट हा शब्द वापरत नाही. फॉरेस्टसाठी कुठला शब्द वापरतात? ते वुड्स. आय हॅड गॉन इन द वुड्स, म्हणजे मी काल फॉरेस्टमध्ये गेलो होतो. म्हणजे वूड म्हणजे फक्त लाकूड, पण ज्याला तेव्हा एस जोडला जातो त्याचा अर्थ काय होतो? फॉरेस्ट. हा कॉन्सेप्ट कळतोय का तुम्हाला? लक्षात येतोय? ओके. आयरन म्हणजे काय? लोखंड ना, बरोबर, धातू आहे ना. आणि आयरन्स म्हणजे हँडकफ्स. हँडकफ्स माहिती आहे? हातकडी असते ना, बेड्या हातामधल्या बेड्या असतात ना, त्याला आयरन्सचा हा प्रश्न पण येऊन गेला आधी. हातामधल्या ज्या बेड्या असतात त्याला आयरन्स बोलतात. आणि फक्त आयरन म्हणजे लोखंड. म्हणजे परत रिपीट करतोय, काही शब्दामध्ये आपण एस जोडला की पूर्ण त्याचं वाक्य चेंज होतो. आता ह्याच्यामध्ये स्पेक्टॅकल आणि स्पेक्टॅकल्स. चष्म्याला स्पेक्टॅकल्स बोलतात का स्पेक्टॅकल बोलतात? सांगा तुम्ही मला. चष्मा एस वाला आहे का विदाउट एस वाला? हा आहे का एस वाला? हा. स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, बरोबर ना. आणि हा स्पेक्टॅकल म्हणजे काय? अ ब्युटिफुल साईट, म्हणजे खूप चांगला देखावा. जसं आपण 31st नाईटला जातो ना बाहेर फिरायला, तेव्हा सगळीकडे फायरवर्क्स होतात, आतिषबाजी होते, तेव्हा आपण काय बोलतो? आय सॉ अ ब्युटिफुल स्पेक्टॅकल, म्हणजे खूप सुंदर दृश्य किंवा एक खूप सुंदर नजारा बघितला, त्याला बोलतात स्पेक्टॅकल. आणि जेव्हा त्याला एस जोडला जातो त्याचा अर्थ पूर्ण चेंज होतो, तो होतो स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा. मग आता ह्या वाक्यामधला तुम्हाला चूक कळाली असेल. इकडे काय हवं शब्द? स्पेक्टॅकल, बरोबर. आपल्याला चष्मा नको आहे, आपल्याला चांगला दृश्य हवं आहे, त्याच्यासाठी काय वापरलं जाणार? स्पेक्टॅकल. हे काही शब्द आहेत, ते लिहून घ्या ज्यांचे अर्थ चेंज होतात एस जोडल्यावर. आता याच्यामध्ये एक छोटासा कॉन्सेप्ट राहिलाय. अच्छा, हे दोन वाक्य वाचा. दिस पॅलेस बिलॉंग्स टू द किंग अँड द क्वीन, म्हणजे हा महल आहे तो राजा आणि राणीचा आहे. आणि दुसरं वाक्य काय? दिस ऑफिस बिलॉंग्स टू मिस्टर रॉबिन्सन अँड मिस्टर स्मिथ, म्हणजे ऑफिस मिस्टर रॉबिन्सन आणि मिस्टर स्मिथचं आहे. आता जर मला हे वाक्य आपल्याला पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं असेल, पॉझिटिव्ह केस बनवायची असेल, पॉझिटिव्ह केस लक्षात आहे ना? अमितची कार आपण कसं लिहिलं होतं? अमित अपॉस्ट्रॉफी टाकून, राईट? तसं जर मला पॉझिटिव्ह केस बनवायची असेल तर इकडे तुम्ही अपॉस्ट्रॉफी कुठल्या शब्दाला देणार? जर मला पहिलं वाक्य घ्या, किंग आणि क्वीन्स पॅलेस, कसं लिहिणार? अपॉस्ट्रॉफी कशाला लिहिणार? किंगला का क्वीनला? ओके ना. हे जे शब्द सांगितले आहेत ना मी, ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट तेवढेच विचारले जातात, अजून नाही विचारत ते बहुतेक. हे काही स्पेसिफिक जे महत्वाचे आहेत तेच शब्द घेतोय मी, ठीक आहे? अच्छा, ओके. कमिंग बॅक टू द क्वेश्चन, क्वीनला लागणार. ओके. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जर रॉबिन्सन आणि मिस्टर स्मिथ, ह्याच्यामध्ये कोणाला लागणार अपॉस्ट्रॉफी? लास्ट वर्डला लागणार. ओके. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एक छोटासा नियम आहे म्हणून मी हे वाक्य घेतले. ह्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे अशा वाक्यांमध्ये, जेव्हा दोन दोन नाऊन येतात ना, इकडे दोन दोन नाऊन आहेत, राईट ना? आधीचे काय होते? फक्त एकच होता नाव, जसं अमित कार, सिस्टर इन लॉस कार, इकडे दोन दोन वेगळे सब्जेक्ट आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे कॉन्सेप्ट याच्यामध्ये? क्लोज रिलेशन. जेव्हा दोन दोन नाऊनचे पॉझिटिव्ह केस बनवायचे आपल्याला कॉन्सेप्ट शोधायचं क्लोज रिलेशन. आता दोन्ही वाक्यांपैकी कुठल्या वाक्यामध्ये तुम्हाला क्लोज रिलेशनचं वाक्य वाटतंय? किंग आणि क्वीन ना, ऑब्व्हियसली किंग आणि क्वीन लग्न झालेत म्हणून ते राजा आणि राणी आहेत ना, बरोबर ना? आता हे रॉबिन्सन आणि मिस्टर स्मिथ फक्त नावं दिली आहेत. आता होऊ शकतात ते दोघं भाऊ असू शकतात सख्खे, किंवा वडील आणि मुलगा असू शकतात, किंवा शेजारी पण असू शकतात, किंवा आपले मित्र पण असू शकतात, कॉलेजमधले वर्गमित्र वगैरे असू शकतात, राईट? तर ह्या वाक्यावरून मला कळत नाही की यांच्यामध्ये क्लोज रिलेशन आहे की नाही, पण ह्या वाक्यामध्ये मला डेफिनेटली कळतं की क्लोज रिलेशन आहे. कळालं? म्हणजे हे वाक्य आहे जे माझं कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. कुठलं कंडिशन? हे वाक्य माझं क्लोज रिलेशनचं कंडिशन सॅटिस्फाय नाही करत आहे. एवढा फरक कळाला का आधी? पहिला भाग क्लिअर आहे? हा. आता हे लिहिताना आपण कसं लिहितो बघा, द किंग अँड द क्वीन्स पॅलेस. द किंग अँड द क्वीन्स पॅलेस, म्हणजे आपण जो अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह आहे ते कुठे दिलं? सेकंड नाऊनला. का सेकंड नाऊनला दिलं? कारण या दोघांमध्ये क्लोज रिलेशन आहे. पहिला भाग क्लिअर आहे रूलचा? हो. आता सेकंड मध्ये क्लोज रिलेशन नाहीये, बरोबर ना? क्लोज रिलेशन नाही म्हणजे मला माहित नाही ते, म्हणजे मी बोललो मगाशी, भाऊ पण असू शकतात, मुलगा आणि वडील पण होऊ शकतात, किंवा मित्र पण होऊ शकतात, किंवा ते शेजारी पण असू शकतात, मला माहित नाही. मग आता याच्यामध्ये काय करायला लागेल? मला क्लोज रिलेशनचं माझं कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, मग याच्यामध्ये काय करायला लागेल? मला दोघांचा
सेम हक्क, इक्वल मालकाने हक्क दाखवायला लागेल ऑफिसमध्ये. म्हणजे ऑफिस जेवढं रॉबिन्सनचं आहे तेवढं स्मिथचं पण ऑफिसचा हक्क, ऑफिसवर हक्क तेवढंच असेल. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, मिस्टर रॉबिन्सन्स अँड मिस्टर स्मिथ्स ऑफिस. इकडे आपण काय बदललं आहे, इकडे आपण दोन्ही नाऊनला अपॉस्ट्रॉफी दिलाय. का? कारण मला दोघांचा इक्वल शेअर म्हणजे इक्वल हिस्सा दाखवायला लागेल ऑफिसवर, म्हणून त्यामुळे मला दोघांवर अपॉस्ट्रॉफी द्यायला लागेल. पहिल्यामध्ये क्लोज रिलेशन आहे म्हणून फक्त सेकंड नाऊनला अपॉस्ट्रॉफी जाणार. क्लोज रिलेशन असेल तर सेकंड नाऊनवर जातं, जर क्लोज रिलेशन असेल तर दोन्ही नाऊन बरोबर आपल्याला अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह द्यायला लागतं. ओके, सिम्पलचा रूल आहे हे. नाऊन बद्दल आपण जेवढे रूल्स घेतले ना तेच महत्वाचे आहेत. नाऊन जर काय प्रश्न आले तर ह्या नियमामधूनच येणार, अजून बाहेरचं काही येत नाही. ओके, बहुतेक हेच सगळे नियम गोल गोल फिरतात, तेवढेच नियम रिवाइज करा नाऊनमध्ये. दुसरा जो कॉन्सेप्ट आहे इन आणि ॲटचा घेऊया. चला सोप्पा वाला कॉन्सेप्ट घेतो पहिलं तुम्हाला. इकडे आपल्याला दोन पर्याय जर निवडायचे असतील, इन किंवा ॲट. ओके, उत्तर लिहायच्या आधी एक नियम सांगतो, नियम लिहून घ्या. सोपा नियम आहे खूप. नियम डिक्टेट करू. ओके, ॲट पहिलं लिहा. ॲट हा शब्द छोट्या जागेसाठी किंवा छोट्या शहरांबरोबर वापरला जातो. इनचा नियम लिहा. इन हा शब्द मोठ्या शहरांबरोबर, राज्यांबरोबर, देशाबरोबर व खंडाच्या नावाबरोबर वापरला जातो. म्हणजे बेसिकली खूप सोपा नियम आहे, फ्लॅट नियम आहे. छोटी जागा असेल तर ॲट शब्द वापरायचा आहे, मोठी जागा असेल किंवा मोठं शहर असेल, देश असेल, राज्य असेल तर इन वापरायचं आहे. ओके, आता मला तुम्ही उत्तर द्या पटापट. पहिल्या शब्दामध्ये, पहिल्या वाक्यामध्ये काय टाकू सांगा. दोन्हीकडे ॲट येणार बरोबर ना, कारण घर, होम म्हणजे छोटं झालं. रामनगर ही छोटीशी जागा झाली. मी नाव पण नाही ऐकलं असेल कधी कोणाचं, राईट ना. तर रामनगर ऑब्व्हियसली छोटी जागा झाली. मग इकडे काय येणार, दोन्हीकडे ॲट आणि ॲट. ओके, ही इज नॉट ॲट होम, ही इज ॲट रामनगर. दुसऱ्या वाक्यामध्ये न्यूयॉर्क हे मोठं शहर आहे, माहिती आहे ना, अमेरिकेमध्ये एक मोठं शहर आहे. मग इकडे काय येणार, इन. आणि US एका देशाचं नाव आहे म्हणून दोन्हीकडे काय येणार, इन. तिसऱ्या वाक्यामध्ये मुंबई काय मोठं शहर आहे का छोटं शहर आहे, मोठं शहर आहे, इन, राईट. आणि महाराष्ट्र एक राज्य आहे, मग काय येणार इकडे, इन. ओके, शेवटचं वाक्य साकीनाक्यासाठी काय येणार, ॲट. बरोबर ना, साकीनाका एक छोटीशी जागा आहे मुंबईमध्ये, मग इकडे ॲट येणार. आणि मुंबई मोठं शहर आहे त्यामुळे इन येणार. कळाला ॲट आणि इनचा नियम सगळ्यांना. अच्छा, इन आणि इंटूचा फरक सांगितला होता का मी तुम्हाला, नाही ना. मी दोन पर्याय लिहितो याच्यावरती, एक इन आणि इन टू. आधी वाक्य लिहून घ्या, 1 मिनिटं विचार करा, इन कुठे येऊ शकतं आणि इन टू कुठे येऊ शकतं. आता इन टू या शब्दाचा थर्ड वाला इन टू, अच्छा उत्तर यायला लागलेत ऑलरेडी. मी त्याचे नियम पण सांगून घेतो तुम्हाला. इन टू हा शब्द ना आपण 2 परिस्थितीमध्ये वापरतो. एक तर मोशन म्हणजे गती, त्या बॉडीमध्ये गती हवी, मोशन हवी. आणि दुसरं चेंज ऑफ सरफेस. चेंज ऑफ सरफेसचा अर्थ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जेव्हा वस्तू जाते त्याला आपण चेंज ऑफ सरफेस बोलतो. म्हणजे 2 कंडिशन लागतात इंटूसाठी. पहिलं कंडिशन काय, गती हवी त्या ऑब्जेक्टमध्ये, मोशन हवी, आणि दुसरं सरफेस चेंज झालं पाहिजे, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली पाहिजे. ओके, म्हणजे हे दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाले तरच मी इंटू वापरू शकतो. आता असे कुठले वाक्य आहेत का जिकडे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, पूर्ण होत आहेत? कुठल्या वाक्यांमध्ये गती कुठल्या, आधी मला सांगा, गती कुठल्या वाक्यामध्ये गती दिसून येते तुम्हाला. मी नंबर देतो, 1 2 3 4 5. 5 पैकी कुठल्या वाक्यामध्ये गती आहे सांगा. तिसऱ्यामध्ये गती आहे, चौथ्यामध्ये गती आहे का, गती आहे ना. आणि अच्छा हे पोर द टी म्हणजे माहिती आहे, चहा होता, पोर द टी मध्ये चहा होता. तर या तिन्ही वाक्यांमध्ये गती आहे. तर गतीवाले 3 वाक्य आहेत माझ्याकडे, बरोबर. याच्यामध्ये डेफिनेटली गती नाही आहे, कारण टीचर ऑलरेडी क्लासमध्ये आहे ना, ती बाहेरून येत नाहीये किंवा कुठून चालून येत नाहीये, मग ह्याच्यामध्ये गती नाहीये. या वाक्यामध्ये गती आहे का, मोबाईल माझ्या पॉकेटमध्ये आधीपासून आहे, बरोबर, मग ह्याच्यामध्ये पण गती नाहीये.
आता हे 3 वाक्य आहेत जे पहिलं कंडिशन सॅटिस्फाय करतात, कुठलं मोशनचं म्हणजे गतीचं. आता या 3 पैकी दुसरं कंडिशन कुठले वाक्य सॅटिस्फाय करतायत? चेंज ऑफ सरफेस, एका जागेवर दुसऱ्या जागेवर कुठलं सॅटिस्फाय होत आहे? थर्ड होत आहे, फक्त थर्डच. फोर्थ आणि चौथा आणि पाचवा ना, बरोबर. आता हे काय लिहिलं? रोहन जम्प डॅश द पूल. जेव्हा तो जम्प करणार म्हणजे उडी मारणार, तो ऑब्व्हियसली एका जागेवर दुसऱ्या जागेवर उडी मारणार ना, म्हणजे तो आपल्या लँडवरून वॉटरमध्ये जम्प करणार, जागा बदलते. मग इकडे डेफिनेटली गती पण आहे आणि सरफेस पण चेंज होतोय. पोर द टी द डॅश द कप, गती तर आहेच, सरफेस चेंज होतोय का? पाचव्या वाक्यामध्ये सांगा. होणार ना, कारण आपण चहा ओतताना एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये होतो, मग एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये जातं म्हणजे ऑब्व्हियसली सरफेस चेंज होत आहे. तर ह्या दोन्ही वाक्यामध्ये काय येणार? इंटू येणार. आता ह्या वाक्यामध्ये तो नदीमध्ये पोहत आहे. तिसरं वाक्य काय? तो नदीमध्ये पोहत आहे. गती तर असणार, कारण ऑब्व्हियसली तो हात आणि पाय हलवत असणार पोहताना, पण सरफेस चेंज होत आहे का? नाही ना, तो आधीपासून पाण्यामध्ये आहे, पाण्यामध्ये पोहत आहे आणि आता पण पाण्यामध्येच पोहत आहे. मग इकडे माझं एकच कंडिशन सॅटिस्फाय होतंय, कुठलं? गतीचं, पण सरफेस चेंज नाही होत. म्हणून बाकी साऱ्या वाक्यांमध्ये काय येणार? इन. हे ह्या दोन वाक्यामध्ये दोन्ही कंडिशन्स पूर्ण होत आहेत, त्यामुळे इकडे दोन्हीकडे इंटू येणार. क्लिअर आहे का फरक इंटू मधला आणि इन मधला? हो, दोन्ही कंडिशन जर पूर्ण झाल्या तरच इंटू येणार. कारण तिसऱ्या वाक्यामध्ये ना फक्त गती आहे पण सरफेस चेंज होत नाही, म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागेवर व्यक्ती जात नाही ना. तो नदीमध्ये होता, आधी पण नदीमध्ये होता पोहत आणि आता पण नदीमध्ये आहे. ओके, हा पण थोडा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. अच्छा, याच्यामध्ये खूप सारी शब्द येऊ शकतात. काय येऊ शकतात सांगा तुम्ही? एक दोन वाक्याची उत्तरं सांगा. विथ अर पॅरेंट्स. ओके, बाकीच्यानी पण प्रयत्न करा. काय वाटतंय? विथ एक उत्तर आलंय, पण जर तुम्ही नॉट ओनली शब्द वापरला ना, तर नॉट ओनली आला की त्याच्यावर अजून एक शब्द आपल्याला वापरायला लागतो. नॉट ओनली पण नेहमी बट ऑल्सो वापरायला लागतो. हा, बट ऑल्सो नाही आहे ना, मग त्यामुळे नॉट ओनली वापरता येणार नाही आपल्याला. ओके, अच्छा, हे दुसऱ्या वाक्याचा अर्थ काय? स्ट्रीम या शब्दाचा अर्थ काय होतो? स्ट्रीम म्हणजे पाण्याचा ओढा. ओढा माहिती आहे ना, झरणा बोलतो हिंदीमध्ये. मराठीमध्ये छोटा पाण्याचा ओढा असतो जो डोंगरावर वगैरे वाहतो, त्याला स्ट्रीम बोलतो. तर स्ट्रीम मध्ये इन येऊ शकत नाही ना, पाण्याच्या आतमध्ये आपण जात नाही, मग इन तो शब्द येणार नाही. ओके, मी 2 पर्याय देतो, कारण ह्या दोन्ही पर्यायामध्ये ना डिफरन्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे. एक बिसाइड शब्द ऐकला आहे का? हा, आणि बिसाइड सारखा अजून एक शब्द असतो जो गोंधळ घालायला तुम्हाला, बिसाइड्स. ओके, फक्त फरक काय आहे दोन्हीमध्ये? इकडे एस नाहीये, इकडे एस आहे. ओके, तोच फरक आहे. एक बिसाइड आहे आणि एक बिसाइड्स आहे. दोघांमधला फरक कोणाला माहित आहे? बिसाइड कधी वापरला जातो, बिसाइड्स कधी वापरला जातो? बिसाइड जो हा शब्द आहे ना पहिलावाला, तो आपण वापरतो कोणाचं पोझिशन सांगायला, म्हणजे लोकेशन. ओके, जागा दाखवायची असेल ना, म्हणजे हिच्या बाजूला किंवा त्याच्या बाजूला, तर आपण बिसाइड हा शब्द विदाउट एस वाला तो वापरतो. आता याच्यामध्ये या 4 वाक्यांपैकी पोझिशनचं कुठे बोललं गेलंय सांगा मला? पोझिशन कुठल्या गोष्टी 4 वाक्यांपैकी कुठल्या वाक्यामध्ये पोझिशनचं विषय? फर्स्ट मध्ये आहे आणि एकाच वाक्यामध्ये आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो? शी वॉज सिटिंग डॅश हर पॅरेंट्स ना, म्हणजे ती आपल्या पालकांच्या बाजूला बसली होती, बरोबर ना. मग डेफिनेटली इकडे ह्या वाक्यामध्ये कसला विषय आहे? पोझिशनचा विषय आहे, म्हणजे आपल्याला जागा दाखवायची ती कुठे बसली आहे ती. आणि दुसरा वाक्य काय? ही लिव्हज इन अ विलेज, म्हणजे तो एका गावामध्ये राहतो आणि ते गाव कुठे? ओढ्याच्या बाजूला आहे, राईट. मग या वाक्यामध्ये पण कसलं बोललं गेलंय? पोझिशनचं, राईट. मग जेव्हा पोझिशनचा वापर असेल तेव्हा आपण कुठला वापरायचा आहे? विदाउट एस वाला बिसाइड वापरायचा. ओके, मग ह्याचं उत्तर काय होणार? बिसाइड, कारण हे आपल्याला जागेबद्दल सांगतंय आणि याचं वाक्य उत्तर पण होणार बिसाइड. आता दुसरा जो शब्द आहे, दुसरा शब्द काय? फक्त एक एस चा फरक आहे. दुसरा शब्द माझा आहे बिसाइड्स. बिसाइड्स हा शब्द 2 कंडिशन मध्ये वापरला जातो. एक, ह्याच्या बरोबर, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण इन ॲडिशन टू बोलतो ना, इन ॲडिशन टू दिस. त्या मराठीमध्ये मी ट्रान्सलेट केलं ह्याच्या बरोबर किंवा ह्याच्या व्यतिरिक्त. जो एस वाला बिसाइड्स आहे ना, 2 कंडिशन मी वापरला होतो. ह्याच्या बरोबर जर मला सांगायचं असेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त सांगायचं असेल. आता ह्या वाक्याचा अर्थ कोण सांगेल मराठीमध्ये? मॅथ्स डॅश मॅथ्स ही ऑल्सो फेल्ड इन सायन्स. या वाक्याचा अर्थ काय होतोय? मॅथ्सच्या बरोबर ना, म्हणजे तो मॅथ्समध्ये तर फेल झालाच, त्याच्याबरोबर तो सायन्समध्ये पण फेल झाला. मग ह्याच्यामध्ये कुठला सेन्स येतोय आपल्याला? ह्याच्या बरोबर. त्यामुळे कुठला वापरायचा आपल्याला? बिसाइड्स विथ एस. ओके,
म्हणजे मॅथ्समध्ये तो फेल झालाच, पण त्याच्याबरोबर तो सायन्समध्ये पण फेल झाला, म्हणून इकडे लागणार विथ एस वाला. चौथ्या वाक्याचा अर्थ काय होतोय? हा बरोबर. हे काम कोण करू शकतो? तो फक्त अमितच करू शकतो, म्हणजे अमित व्यतिरिक्त हे काम कोणीच करू शकत नाही, बरोबर ना? मग इकडे पण कुठला येणार? विथ एस वाला, राईट. हे कॉन्सेप्ट सोपं लक्षात ठेवायचं, एकदम सोपं आहे. जर पोझिशन असेल ना, म्हणजे जागा, जर जागेबद्दल वाक्य असेल तर विदाउट एस वाला बिसाइड वापरायचं. आणि बाकी कुठलंही वाक्य आलं ते तुम्हाला अर्थ नाही कळालं तरी चालेल. बाकी कुठलंही वाक्य आलं, म्हणजे हे वाक्य कोण कळतंय ना मला, जागेचा विषय नाही, काहीच नाही या वाक्यामध्ये. जागेबद्दल आहे का? किंवा या शेवटच्या वाक्यामध्ये जागेबद्दल नाही आहे ना, तर पोझिशन किंवा जागेबद्दल नसेल तर विदाउट एस वाला टाकायचं, आणि पोझिशनसाठी असेल तर बिसाइड टाकायचं, विथ एस वाला टाकायचं आहे. एवढं क्लिअर आलं का? रिवाईज करता, कारण थोडं रिव्हिजन गरजेचं आहे. फक्त 1.5 तासावर अवलंबून नको करावं, थोडा 15-20 मिनिटं तरी त्या विषयाला द्या जरा. इंग्लिशला जास्ती वेळ लागत नाही, 15-20 मिनिटाचा विषय असतो, पण तो जरा घरी रूल्स व्यवस्थित रिवाईज करा. अच्छा, दुसरा एक फरक, डिफरन्स, द बुक इज डॅश द टेबल, अ थिक लेअर ऑफ मिस्ट हंग डॅश द फॉरेस्ट. अच्छा, उत्तरं सांगण्याच्या आधी मला हे सांगा, दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळाला आहे का तुम्हाला? मिस्ट म्हणजे काय? मिस्ट म्हणजे फॉग, माहिती आहे का? फॉग मराठीमध्ये धुकं बोलतो, धुकं माहिती आहे ना सगळ्यांना? ओके. आता इकडे मला सांगा, कुठलं प्रेपोजिशन येऊ शकतं इकडे? कुठला शब्द पहिल्या वाक्यामध्ये कुठला शब्द येऊ शकतो? ऑन आणि टू. पहिल्यामध्ये ऑन, बरोबर, पहिल्यामध्ये सगळ्यांनी बहुतेक ऑन, म्हणजे मला मेसेज पण आलेत ऑन. अच्छा, पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये एक छोटासा फरक आहे. काय फरक आहे सांगा मला? छोटासा, ग्रॅमॅटिकल नाही, छोटा लॉजिकली विचार करा. हे जेव्हा आपण बुक टेबलावर ठेवतो, माझ्याकडे इकडे बुक नाही दाखवलं, बुक टेबलावर ठेवतो तेव्हा बुक टेबलाला टच होतं की नाही होत? फिजिकली टच होतं की नाही होत? होतं ना. म्हणजे इकडे इन शॉर्ट ह्या वाक्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट आहे, बरोबर ना? म्हणजे जेव्हा मी ते पुस्तक किंवा वही काही टेबलावर ठेवलं ते ऑब्व्हियसली त्या टेबलाला टच होणार आहे, बरोबर, स्पर्श होणार आहे. हे धुकं बघितलंय ना? धुकं ना कधीच जमिनीला टच होत नाही. धुकं नेहमी हवेमध्ये तरंगत असतात, ते कधी जमिनीला टच होत नाही. जास्तीत जास्त ते झाडांच्या पानांवर वगैरे किंवा सेटल होतं. नॉर्मली ते जमिनीला टच होत नाही, ते हवेमध्ये असं तरंगत असतं हलकं. म्हणजे इकडे काय आहे बेसिकली, इकडे कॉन्सेप्ट काय? नो फिजिकल कॉन्टॅक्ट. वाक्यांमधला फरक कळाला का? कुठला नियम शिकतोय? एकामध्ये फिजिकल टच होते म्हणजे स्पर्श होतो, एकामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नाही म्हणजे स्पर्श होत नाहीये. हे कळालं बेसिक? तर जेव्हा फिजिकल कॉन्टॅक्ट होतो तेव्हा आपण कुठला शब्द वापरतो? ऑन. आणि जेव्हा फिजिकल कॉन्टॅक्ट नसतो तेव्हा आपण कुठला शब्द वापरतो? ऑन नाही वापरला तर काय वापरतो? ओव्हर. ओके, स्पर्श झाला तर ऑन, स्पर्श नसेल तर, कॉन्टॅक्ट नसेल तर ओव्हर. नेक्स्ट टाइमापासून थोडं आपण ते वर्बल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स का, तुम्हाला माहित आहेत का अजून कुठले कुठले टॉपिक्स आहेत पेपरमध्ये, पॅटर्नमध्ये बघितलंय का इंग्लिशमध्ये? नाही, ते तर ह्याच्यामध्ये झालं आपलं. काय वर्बल ॲबिलिटीमध्ये काय काय आहेत? सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे, माहिती आहे? सेंटेन्स रिअरेंजमेंट, क्लोज टेस्ट, हे सगळे झाले तुमचा भाग, व त्याला वर्बल ॲबिलिटी बोलतात. तर नेक्स्ट लेक्चरपासून तो आणि एरर स्पॉटिंगचे अजून काय महत्त्वाचे नियम्स आहेत, तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण एरर स्पॉटिंग, वर्बल ॲबिलिटीवर जरा फोकस करूया, ठीक आहे? आणि वर्बल ॲबिलिटीसाठी जेव्हा तुम्ही करणार ना, म्हणजे ते फिल इन द ब्लँक्स वगैरे तुम्हाला येणार, म्हणजे ते काय रिकाम्या गाडलेल्या जागा भरा, त्याच्यासाठी थोडंसं इंग्लिशमध्ये वोकॅब लागते. आता हे तर आपण ग्रामरचे नियम्स अप्लाय करू शकतो, पण जो पुढचा जो भाग आहे म्हणजे ते फिल इन द ब्लँक्स असणार, किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असते, म्हणजे सेंटेन्स चुकीचा भाग असतो तो आपल्याला इम्प्रूव्ह करायचा असतो. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला थोडंसं वोकॅब लागेल, म्हणजे थोडंसं इंग्लिशचं नॉलेज लागेल. तर पुढच्या वेळेपासून आपण त्या टॉपिक्सवर फोकस करूया, ठीक आहे? ओके, ठीक आहे. चला, आता मी इकडे एंड करतो. आता जेवढे नियम शिकवले तेवढे रिवाईज करा घरी. फाईन, चला, ओके, बाय.